नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी वित्त विभागामार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक 1 जानेवारी 2026 ते दिनांक 31 डिसेंबर 2026 या कालावधीमध्ये राज्य शासकीय गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणित तक्ता सदर निर्णयामध्ये जोडण्यात आलेला आहे. सदर दर्शविण्यात आलेल्या प्रति युनिटकरिता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. तसेच मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांना प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांनी दिनांक 1 जानेवारी 2026 पासून राजीनामा, सेवानिवृत्ती अथवा सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांच्या वारसांना सदर नमूद देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सदर योजनांमधील संचित रकमावर दिनांक 1 जानेवारी 2026 पासून दर साल दर शेकडा 7.1% दराने व्याज आकारण्यात आले आहेत. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 च्या विमा निधीमधील संचित रकमावर दर साल दर शेकडा 4% दरात कोणताही बदल झालेला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रकमावर व्याजाची आकारण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. धन्यवाद.